नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहेत आंब्याच्या कैरीचे लोणचे। बघा तर ह्या आंब्याच्या कैऱ्या आम्ही शेतातून आणून पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहेत। नंतर संध्याकाळी त्या फोडल्या आणि रात्रभर अशा सुकत ठेवलेल्या आहेत। उन्हामध्ये नाही, हवेला सुकवायच्या आहेत। नंतर त्याच्या आतले सालकाटे काढून घ्यायचे। नंतर त्यामध्ये हळद मिक्स करायची। आता मी एवढंच करणार असल्यामुळे त्यामध्ये थोडीशीच हळद घातलेली आहे, अगदी 2 चमचे। नंतर त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं, खडे मीठ घालायचं, तेही 2-3 चमचेच्या वरच। आणि असं प्रत्येक अँगलने त्याला मिक्स करत राहायचं। त्याच्या आतली ही अशी पांढरी सालकाटे इकडच्या साईडला पडलेत बघा, ती पूर्ण काढून घ्यायची, नंतर लोणचं खराब होतं। नंतर खाली बकेट घेतलेला आहे मी एक, त्यामध्ये खाली मीठ घालून घ्यायचं। जेवढं जास्त मीठ तेवढं जास्त वेळ, म्हणजे जास्त काळ लोणचं टिकतं। बघा या प्रकारे हे खाली राहिलेलं मीठ तेही आपण मध्ये घालून घ्यायचं, लेयर्सने टाकत राहायचं। नंतर त्यामध्ये आणखी आंब्याच्या कैऱ्या घालायच्या, हळद आणि मीठ लावलेलं असं पूर्ण घालून व्यवस्थित घ्यायचं। नंतर राहिलेलं उरलेलं मीठ तेही त्यामध्ये घालून जास्त मीठ टाकायचं, जेणेकरून लोणचं अजिबात खराब होत नाही। आता ते 2-3 दिवसासाठी मी तसंच ठेवलेलं आहे। त्याच्यात पाणी तयार होतं। नंतर बघा तेल गरम केलेलं आहे, खडा मसाला थोडासा आपण भाजून घेतलेला आहे। आता आपण त्यात मसाला करणार आहे, तो खडा मसाला थोडासा आपण असा बारीक अवबड-धोबड कुटून घ्यायचा। आता मी तेल गरम पूर्ण करून थोडंसं गार होण्यासाठी ठेवलेलं आहे। नंतर ते खडा मसाला बारीक केलेला आहे, मोहरीची डाळ, अलीकडे लसूण घेतलेला आहे अर्धी वाटी, आणि हे लोणचे मसाला हा घरगुतीच आहे, म्हणजे विकतचा आहे, हिंग मिक्स असतं, खूप टेस्टी लागतो। आता आपण ते लोणचं त्या दिवशी जे घातलेलं होतं बकेटात, ते असं काढलेलं आहे एका पाटीमध्ये। हे एवढं लोणचं असेल इथले 25 ते 30 आंब्यांचं, त्यासाठी एवढा मसाला हा पुरेसा ठरतो। व्यवस्थित सर्व पाणी असं खाली जावं ह्यासाठी थोडंसं आपण हलवून घ्यायचं, छान हलवून घ्यायचं, जेणेकरून ते पाणी पूर्ण खाली राहील। आणि लोणच्याचा मसाले घालताना ते पाणी पूर्ण काढून घ्यायचं, नंतर पाण्यामुळे सुद्धा लोणचं खराब होऊ शकतं। नंतर बघा आता तेल जरा गार झालेलं आहे, त्यामध्ये आपण लसूण टाकून घ्यायचा। पहिलं तर थोडंसं गरमच आहे, पण सोमट या प्रकारे आहे। छान असं हलवून लसूण टाकल्यानंतर छान असं हलवायचं व्यवस्थित असं। नंतर त्यामध्ये ते आपण ठेवलेले बाकीचेही मसाले घालून घ्यायचं, जसं की मोहरीची डाळ ही तुम्हाला कुठल्याही दुकानात अवेलेबल होईल किंवा तुम्ही घरीही करू शकता। आता हे पूर्ण मसाले त्या तेलात घालून घ्यायचं थंड झाल्यावर। आता थोडंसं गरमच आहे तेल म्हटल्यावर आपण आणखी त्याला थंड करायचं, व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं। खूप सोप्या पद्धतीने होतं आणि हे वर्षभर टिकतं। जर तुम्हाला ही अशा प्रकारची रेसिपी आवडली असेल आणि असं लोणचं बनवायचं असेल घरगुती पद्धतीने, तर तुम्ही हा व्हिडिओ बघून बनवू शकता। आता जास्त वेळ थंड होऊन द्यायचं, थंड झाल्याशिवाय घालायचं नाही। आता आपण दुसरं एक भांडं घ्यायचं, जसं की चपातीची परात म्हणा, त्यामध्ये ही सगळ्या लोणच्याच्या फोडी काढून घ्यायच्या आणि नंतर त्यामध्ये मसाला मिक्स करायचा। मसाला मिक्स टाकताना माझ्याकडून व्हिडिओ काढायचा राहिलेला आहे, तुम्ही समजू शकता। तर बघा ह्या परातीमध्ये काढून घेतलं मी आणि त्यामध्ये लोणचं असं मसाला असा ॲड केलेला आहे। किती छानही दिसते आणि खायलाही खूप टेस्टी झालेलं आहे। जर तुम्हाला अशाच प्रकारच्या रेसिपी पाहायच्या असतील घरगुती पद्धतीच्या, तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि असं लोणचं करून बघा, खूप दीर्घकाळ टिकतं, वर्षभर 2 वर्षे। आणि नंतर आपण ती बकेट धुवून घेणार आहे आणि त्यामध्ये हे ठेवणार आहे, व्यवस्थित चांगल्या जागी ठेवायचं, जेणेकरून ते नासणार नाही। आणि थोडं थोडं घेऊन उन्हाळ्याला सुरुवात करायची। थँक्यू, धन्यवाद। तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा।